एका व्यक्तीने लग्नाचं आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक केली आहे। तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिची आर्थिक पिळवणूक केली। हे प्रकरण जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे। नागपूरच्या जरीपटका परिसरातून एक गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे। 47 वर्षीय पीडित महिलेची ओळख फेसबुकच्या माध्यमातून मुंबईतील कल्पेश शशिकांत कक्कड या 42 वर्षीय व्यक्तीसोबत झाली। आरोपीने सुरुवातीला महिलेसोबत जवळीक साधली आणि तिला लग्नाचा आमिष दाखवून साखरपुडा केला। जानेवारी 2024 मध्ये आरोपी कल्पेश पीडित महिलेच्या घरी आला। तिथे त्याने महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। एवढंच नाही तर आरोपीने शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचं आमिष दाखवून पीडित महिला आणि तिच्या भावाकडून वेळोवेळी 12 लाख रुपये उकळले। मात्र त्याने गुंतवणुकीचा कोणताही फायदा दिला नाही किंवा रक्कम परत केली नाही, ज्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक झाली। जेव्हा पीडितेने लग्नाबद्दल विचारणा केली तेव्हा आरोपीने तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन लग्नास नकार दिला। या गंभीर प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे। पोलीस उपनिरीक्षक आत्राम यांनी आरोपी कल्पेश कक्कड विरोधात कलम 376, 376(2)(n), 328 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। खडकी पोलीस स्टेशन पुणे सिटी इथून एक 00 द्वारे FIR दाखल प्राप्त झालेली होती, ज्याच्यामध्ये तक्रारदार या जरीपटका मधल्या राहणारे आहेत। तक्रारीचं अवलोकन केलं असं तक्रारीमध्ये असं नमूद आहे की त्या स्वतः 47 वर्षाच्या ऍडव्होकेट आहेत। त्या लाईफ पार्टनर शोधत असताना त्यांनी मॅट्रिमोनियल साईटवरती काही स्वतःची ऍड दिली होती। तिथे हा आरोपी आहे कल्पेश कक्कड, जो मुंबईचा राहणार आहे, त्यांनी त्यांना रिक्वेस्ट पाठवली। नंतर त्यांच्या भेटीगाठी झाल्या। त्यांनी त्यांना लग्नाचं वचन दिलं। 14 जानेवारी 2024 ला त्यांनी जरीपटका येथे त्या ठिकाणी त्यांचा साखरपुडा झाला। साखरपुड्यानंतर सगळे नातेवाईक वगैरे गावी कुठे देवदर्शन वगैरे ठिकाणी गेलेले असताना आरोपीने फिर्यादीला खाण्यामध्ये काहीतरी मिसळून त्या गुंगीत असताना त्यांच्याशी शारीरिक संबंध स्थापन केला। त्याच्यानंतर वारंवार लग्नाचं आमिष दाखवून तो त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता। आणि दरम्यानच्या काळात देखील आरोपी याने स्वतः इन्व्हेस्टर असल्याने किंवा इन्व्हेस्टमेंटच्या फर्म मध्ये असून इन्व्हेस्टमेंटसाठी फिर्यादीकडून 8 ते 10 लाख रुपये घेतलेले आहेत, अशा प्रकारची तक्रार प्राप्त झालेली आहे। खडकी पोलिसांनीच त्याला तिथे अटक केला होता। त्याला फिर्याद आणि आरोपीचा आमच्या ताब्यात दिला। काल कोर्टात हजर करून त्याची आपण 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान असंही लक्षात आलेलं आहे की या आरोपीची मोडस ऑपरेंडी असून त्याने अशी एका तेलंगणाच्या अजून एका मुलीला असंच फसवलेलं आहे। पुण्यामध्ये देखील काही मुलींना त्याने फसवलेलं आहे। तेलंगणाच्या बाबतीत त्याचा FIR दाखल झालेला आहे खडकी पोलीस स्टेशनला आणि तो तेलंगणाला पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याचे मोडस दिसून येत आहे की एल्डरली वुमन्सना कॉन्टॅक्ट करून त्यांना लग्नाचा आमिष दाखवून किंवा मला सहाऱ्याची गोष्टी बोलून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक करणे, त्याचा तपास चालू आहे। ही घटना पुन्हा एकदा सायबर फसवणूक आणि सोशल मीडियावर ओळखीबाबत सतर्क राहण्याची गरज अधोरेखित करते। आपल्या आसपास घडणाऱ्या अशा घटनांवर लक्ष ठेवून आणि योग्य त्या वेळेस पोलिसांच्या संपर्कात राहा।